भारतीय मार्केटला काही अशा शक्ती खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत का? नेमकं मार्केटमध्ये सुरू काय आहे? जोरदार मार्केट आपटणार, एक बबल फुटणार, मार्केटमध्ये मोठा क्रॅश येणार वगैरे वगैरे सांगितलं जात आहे. आणि त्या ग्लोबल टेन्शनचा इम्पॅक्ट भारतावर तर अजून मोठा होणार, कारण भारतामध्ये इंटरनल गोष्टी पण खूप जास्त सुरू आहेत. जसं की एफ-आयजनी ऑलरेडी बऱ्या प्रमाणात भारतीय मार्केटमधून एक्झिट घेतली आहे आणि खूप मोठा सेल ऑफ एफ-आयचा भारतात येतोय. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर लोकांचा, म्हणजे भारताबाहेरील जे लोक भारतामध्ये गुंतवणूक करतायत ते कुठे ना कुठेतरी भारत देशाला सोडून इतर देशांमध्ये गुंतवणूक करतायत, कारण त्यांना तिकडे ग्रोथ चांगली दिसते. जसं कोरियन मार्केटमध्ये अग्रेसिव्ह ग्रोथ पाहायला मिळाली, पण इंडियन मार्केटमध्ये नाही. सेम डॉलरला जर तुम्ही कम्पेअर केलं रुपयाबरोबर, तर रुपया कंटिन्युअसली कोसळतोय. मागच्या 1 वर्षामध्ये कुठेतरी 15% क्रॅश आपल्याला बघायला मिळाला. बरं, हा झाला फक्त डॉलरचाच प्रकार का? तर बिलकुल नाही. जर तुम्ही आयटी सेक्टरवर बघितलं तर एआयचं एवढं मोठं संकट आलंय. नेमकं भारतात पुढे आयटी सेक्टर काय करणार? हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडलाय. बरं, त्यातच एआयचा बबल वगैरे झालाय किंवा एआय मध्ये काहीच भारतीय गुंतवणूक करत नाहीयेत, म्हणून आयटी सेक्टर पण कोसळतंय. परिणामी ओव्हरऑल इंडियन स्टॉक मार्केटवर सुद्धा याचा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. आणि या सगळ्यामुळे भारतात जे पॉलिटिकल टेन्शन्स क्रिएट होत आहेत, आता कॉक्रोच जनता पार्टीनं जे केलं तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर आता वेगवेगळ्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. कोणी मोदींच्याच मागे लागलाय की तुम्ही राजीनामा द्या वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत ना, या कुठेतरी अग्रेसिव्ह लेवलला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. इन शॉर्ट, पॉलिटिकल अनस्टेबिलिटी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्या प्रमाणात बऱ्याच सेक्टरमध्ये गोंधळ आपल्याला बघायला मिळतो आणि याचा इम्पॅक्ट भारतीय इकॉनॉमीवर खूप वाईट होणार असं सांगितलं जात आहे. पण याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर क्लॅरिटी मिळेल की नेमकं मार्केटमध्ये सुरू काय आहे. पहिला आपण डॉलर टू रुपयापासून सुरुवात करूया. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली का? तर मी सुद्धा त्याला मान्य करतोय. या माझ्या नोट्समध्ये तुम्ही बघू शकता 2020 मध्ये -5.5% म्हणजे 5.5% रुपया कोसळलेला होता. 2016 मध्ये बघाल तर 4.8 नी, 2012 मध्ये 14.3 नी, 2009 मध्ये 11.3% कोसळलाय. आणि याच्या मागची कारणं पण आहेत. म्हणजे कोविड आला होता, डिमॉनिटायझेशन झालं होतं, हाय इन्फ्लेशन होतं किंवा ट्रेड डेफिसिट प्रचंड वाढला होता 2012 मध्ये, तुम्ही बघितलं असेल. ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आपल्याला 2009 मध्ये पाहायला मिळाले. पोखरणची केस तुम्हाला माहितीच असेल, आपण अणुबॉम्बची चाचणी वगैरे केलेली होती. न्यूक्लिअर टेस्ट आपल्या त्यावेळेला ज्या झाल्या होत्या त्यामुळेच 13.8% रुपया कोसळलेला होता. 2022 मध्ये जर तुम्ही बघाल तर समवेअर अराउंड 6.4%, 23 मध्ये 5.1%, 25 मध्ये जर तुम्ही बघाल तर समवेअर अराउंड -5.5% आणि आता 26 मध्ये ऑलरेडी 8.5% आपण पुढे गेलेलो आहोत. एक्झॅक्टली 1 वर्ष मागचं जर तुम्ही बघाल तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 15% क्रॅश ऑलरेडी रुपया टू डॉलरमध्ये आलेला आहे, रुपया कोसळलेला आहे. जर तुम्ही अमेरिकेच्या इकॉनॉमीला कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प अग्रेसिव्ह डिसिजन्स घेत आहेत, यामुळे त्यांच्या भलेही देशावरचा ट्रस्ट थोडासा कमी होतोय, पण रेव्हेन्यू मात्र जनरेट होतोय. एआय तिकडेच आहे, ग्रोथ तिकडेच आहे, स्टॉक मार्केट त्यांचाच ग्रो होत आहे, पैसा त्यांचाच आहे, ग्लोबल करन्सी म्हणून डॉलरच वापरली जाते. हे सगळं काही इंटॅक्ट आहे. त्यामुळे डॉलर अजून बेटर होत जातोय. आणि आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही इतिहास बघितला तर इतिहासात तुम्हाला क्लिअरली दिसेल 5, 6, 7% पर्यंत ऑलरेडी रुपया क्रॅश हा होतोच. पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपण उदाहरणार्थ पकडून चालू, एक्झॅक्ट 2009 किंवा 2012च्या दरम्यान डॉलरची प्राइस काय होती किंवा रुपया त्यावेळेला काय रेटला होता, तर 50च्या आसपास. जर हा त्यावेळेला 50 असेल आणि तेव्हा जर 11%च्या ऐवजी आपण 10% पकडू, 10% जर पडला तर किती रुपयांनी रुपया घसरणार होता? तर अप्रॉक्सिमेटली 5 रुपयांनी आपण घसरणार होतो. पण तोच जर 100 रुपयाला आता जाऊन पोहोचलाय किंवा 90 रुपयाला जाऊन पोहोचलाय, तर 10%चा फॉल म्हणजे 10 रुपयांचा फॉल. सो 100 रुपयाला $1 पोहोचणं काही मोठी गोष्ट नाही. ते इझिली येत्या काही काळामध्ये आपल्याला पॉसिबल होताना पाहायला मिळेल. बट दिस इज नॉट अ अबनॉर्मल सिच्युएशन. हे बिलकुल नॉर्मल आहे. पण यामध्ये बेटर सुधारणा होऊ शकते. मे बी आरबीआय गव्हर्नमेंट यावर काम करत आहे. मध्ये आरबीआयने काही डिसिजन्स ऑलरेडी घेतलेले होते. ते डिसिजन्स आपल्या फायद्याचे पण ठरले. शॉर्ट टर्मसाठी आपल्याला काही त्याचे बेनिफिट पण मिळाले. बट लॉंगर टर्ममध्ये पुन्हा एकदा कुठेतरी त्याचा त्या लेवलला इम्पॅक्ट बघायला मिळत नाही. आणि यासाठीच एफ-आय-आयच काय करतोय की बऱ्या प्रमाणात भारतामधून एक्झिट घेण्याचा प्रयत्न करत होता. आता याचा इतिहास तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की जिथं ग्रीन आकडे दिसत आहेत ना, इथे एफ-आय-आयनी प्लस म्हणजे जास्त गुंतवणूक भारतात केली आहे. 51,000 कोटी, 20,000 कोटी, 17,000 कोटी, 97,000 कोटी. पण 2018 मध्ये मात्र जवळपास 33,000 करोड त्यांनी काढून टाकले. बरं, त्यानंतर 1,00,000 कोटी, 1,70,000 कोटी, मग 25,000 कोटीची गुंतवणूक आली. डायरेक्ट 2022 मध्ये ना 1,21,000 कोटीचा सेल ऑफ आलाय. ऑलमोस्ट रोज एफ-आय-आय पैसा भारतातून काढून बाहेर नेतोय आणि ही हॉरिबल सिच्युएशन आहे. पण अशा केसमध्ये परत
2023 मध्ये जर तुम्ही बघाल 1,71,000 कोटी आले, 2024 मध्ये पण ऑलमोस्ट तेवढेच आले, पण 2025 मध्ये 1,12,000 कोटी गेले, 2026 मध्ये 1,84,000 कोटीचा आउटफ्लो आहे. एवढा जबरदस्त आउटफ्लो असल्यामुळे मार्केटवर डेफिनेटली प्रेशर येणार. पण मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो. तुम्ही 2018ला बघा, तुम्हाला मार्केटमध्ये एक क्रॅश पाहायला मिळेल. 2022 मध्ये बघा, याच एफआयच्या सेलिंग नंतर एक अग्रेसिव्ह क्रॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा ऑलरेडी मिळालेला आहे. बट मुव्हिंग फॉरवर्ड आता जर तुम्ही बघितलात, भले एफआयजनी अग्रेसिव्हली सेलिंग केलंय, तरी सुद्धा भारतामध्ये एवढा मोठा क्रॅश आलेला नाही ॲज कम्पेअर टू ग्लोबल काही कंट्रीज. पण आता याचं रिझन आपल्याला शोधावं लागेल. जर तुम्ही इतिहासात बघितला, हे डीआयचा कॉलम मी हा दिलेला आहे. या कॉलम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल डीआयच कुठेतरी सेलर पाहायला मिळत होता, नेट सेलर. त्यानंतर 67,000, 36,000, 91,000, 1,00,000 कोटी आणि हे 40,000, 35,000 मायनस 20,000, 2,00,000 याच रेंजमध्ये होता. 2024 मध्ये जर तुम्ही बघाल तर नेट बायर आहे डीआय आहे 3,22,000 कोटीचा. बरं एवढंच नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी जवळपास 5,18,000 कोटीचं नेट बाईंग. तर करंट इयरमध्ये ऑलरेडी 2.5 कोटीपेक्षा जास्त बाईंग आपल्या डीआयजनी केलेलं आहे. आता या सगळ्याची कारणं पण मी इकडे दिलेली आहेत ऑलरेडी. कशामुळे हे सगळं होत आहे तर ब्रॉडर लेवलला ट्रेड ट्रॅफिक शिफ्ट वगैरे होत आहे. ते हार्मुजमध्ये काय झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि कशा प्रकारे ग्लोबल अनसर्टनिटीज क्रिएट झाले त्या करंट 2026 या इयरमध्ये हे तुम्हालाही माहिती आहे. चायनाबद्दल आपण ऑलरेडी बोललेलोच आहे. चायना +1 वगैरे सुरू होतं, ते मागच्या वर्षीचं प्रकरण आहे. स्ट्रॉंग मायक्रो ग्रोथ आणि जी एक पोस्ट इलेक्शन रॅली यायला पाहिजे ती कुठेतरी आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते 2023 मध्ये. आणि म्हणूनच आपल्याला दोनही ठिकाणी आपल्याला एफआयचं आणि डीआयचं नेट बाईंग पाहायला मिळतं. अशा प्रकारे एव्हरी इयरचं मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला वाटतं काही सगळं निगेटिव्ह आहे. बिलकुल निगेटिव्ह नाहीये. तुम्हाला ऍक्च्युअली भारताबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. बेसिकली आयटी सेक्टरबद्दल जर बघाल ना, एक ऍड तुम्ही बघितली असेल, तुमने कुछ नहीं किया वही बढ़िया किया. एक ऍड तुम्ही बघितली असेल, एक चॉकलेट काय कॅडबरी वगैरे आहे त्याची आहे की तुमने कुछ नहीं किया वही अच्छा किया. एक म्हातारी वगैरे बसलेली असते, तो तिला हेल्प करत नाही, वरून काहीतरी खाली पडतं, ते मे बी तिच्या अंगावर पडलं असतं वगैरे वगैरे. पण असंच काहीतरी इंडियन आयटी सेक्टर बद्दल झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आता ग्लोबली माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करून ठेवा आणि कुठल्याही प्रकारे मी बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही. ज्या वेळेला तुम्ही ग्लोबल अनालिसिस करायला बसाल आयटी सेक्टरचं, त्यावेळेला कुठंतरी इंडियन आयटी सेक्टर आपल्याला ठीकठाक दिसेल, पण ग्लोबली हेवी प्रेशर पाहायला मिळेल. मेलेला अजून काय मरणार याच तत्वावर इंडियन आयटी सेक्टर चालेल, कारण ऑलरेडी मोठा क्रॅश झालाय. प्रमाणापेक्षा जास्त पनिश केलं गेलं इंडियन आयटी सेक्टरला, याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. पण जिथं बबल क्रिएट झालाय तो बबल आज उद्या परवा तेरवा कधी ना कधी फुटणार आहे. बरं याला बबल का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतोय. बेसिकली जर तुम्ही एनविडिया एक महाकाय कंपनी ज्याचं उदाहरण दिलं जातं, 30,000% रिटर्न, 35,000% रिटर्न येणे तरी ठीक आहे. पण हे रिटर्न देत असताना त्याने पैसा पण कमवला, ग्रोथ पण दाखवली. चिप्स वगैरे बनवतात, सिंपल गोष्ट आहे. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, ज्या टीव्हीमध्ये मोबाईलमध्ये तुम्ही हे सगळं बघताय ती प्रत्येक गोष्ट चिपवर बनली आहे. जो कॅमेरा माझ्यासमोर आहे हा सुद्धा चिप पासूनच बनलेला आहे. इच अँड एव्हरीथिंग इलेक्ट्रॉनिक वस्तू ही चिपवरच डिपेंडंट आहे. इव्हन आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर सुद्धा याचं मॅन्युफॅक्चरिंग एनविडिया करतो. आता एनविडिया आलेला पैसा काय करतो माहितीये, स्वतःला ऑर्डर मिळावी म्हणून आपलाच पैसा सर्क्युलेट करतो. इथिकली बघितलात, मोरली बघितलात तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. कॉम्पिटिशन कमिशनने ऍक्च्युली यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे, पण आपली इंडियन कंपनी नाही आहे, त्यामुळे वी डोंट केअर की ते कसं करतील काय करतील, आणि आपला काहीही कंट्रोल तिकडे नाही आणि आपला कुठलाही से तिथं असू शकत नाही. या दरम्यान होतं काय की एनविडियाने एआय मध्ये एआयच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. म्हणजे ओपन एआय असेल किंवा इतर कुठले एआय कंपनीज असतील तर अग्रेसिव्हली पैसा ओतायला त्यांच्यामध्ये यांनी सुरुवात केली. आता हा पैसा ओतला, चांगली गोष्ट आहे. पण डील करताना यांनी काय केली की जर तुम्ही आमच्याबरोबर डील करताय तर तुमचे जीपीयू, सीपीयू, चिप्स जे काही असेल ते सगळं तुम्ही आमचंच वापरायचं. आता यामुळे काय होतं लक्षात घ्या बरं का. या चार्टमध्ये तुम्हाला क्लिअरली मी दाखवतोय पैसा कोणाचा होता, एनविडियाचा होता. त्याने काय केलं, एआय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली, म्हणजे त्या कंपनीला स्वतः पैसे दिले ती कंपनी रन करण्यासाठी. इथपर्यंत पिक्चर क्लिअर आहे. बरं या कंपनीकडून तोच पैसा, समजा मी इथं जो पैसा दिला तोच पैसा इथून कुठे येणार, एनविडियाकडे काय येणार हा पैसा, तर मी त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करणार. म्हणजे जे काही जीपीयू, सीपीयू, चिप्स वगैरे जे काही हे प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात ते प्रोडक्ट आमचेच घ्यायचे. का तर इन्व्हेस्टर मी आहे, बोर्डमध्ये मी बसलोय, चेअरमन, डायरेक्टर जे काही पोझिशन्स असतात, आता इकडे मेनली डायरेक्टर्स असतात कंपनीजमध्ये. सो डायरेक्टर पोझिशनला बसल्यानंतर बोर्ड मीटिंग्समध्ये क्लिअरली आधीच यांचे सगळे अग्रीमेंट साईन झालेले असतात. एवढा मोठा पैसा मी तुला देतोय, तर जी ऑर्डर असेल ती माझ्याकडेच यायला पाहिजे. सो इथून परत हे पैसे यांच्याकडेच डील कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून एनविडियाकडे येतात. म्हणजे हेच पैसे फिरून परत एनविडियाकडे आलेत. तोच रिव्हेन्यू मल्टिप्लाय वेळेला फिरताना पाहायला मिळेल. म्हणजे समजा एका कंपनीला मी मटेरियल विकलंय,
त्या ए कंपनीनं मला पैसे दिले. आता मी इथं तुम्हाला एक चॅनेल करून दाखवतो. ए कंपनीला मी मटेरियल विकलं. हे मटेरियल कोणाकडे आलं? एनव्हिडियाकडे आलं. परत आलेले तेच पैसे त्यांनी कुठल्या कंपनीला दिले? बी कंपनीला दिले. पैसे तर सेम आहेत आणि बी कंपनीकडून परत ते पैसे एनव्हिडियाकडे आले. परत यांनी कुठल्या तरी सी कंपनीला ते पैसे दिले आणि सी कंपनीकडून परत ते पैसे एनव्हिडियाकडे आले. हे असे गोल फिरतायत. यामुळे मोठी काही अशी व्हॅल्यू क्रिएट होईल असं मला पर्सनली वाटत नाही. पण जे केलंय ते काही खराब आहे, एआय मध्ये काहीच दम नाही आहे असं माझं बिलकुल मत नाहीये. गोष्ट काबिले तारीफच आहे, स्ट्रॉंग आहे आणि वन ऑफ द बिगेस्ट इनोव्हेशन आहे आपल्या करंट सेंचुरीचं. पण याला एक सर्टन लिमिट आहे. त्याच गोष्टीचा वापर इंडियन आयटी कंपनीत सुद्धा करतील आणि स्वतःला ग्रो करतील. जर तुम्ही TCS बघाल, अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केली आहे. इन्फोसिस, HCL, इव्हन विप्रो सुद्धा त्याच मार्गावर आहे आणि या कंपन्या खूप मोठ्या कॅश काऊ आहेत. तुफान पैसा पडला यांच्याकडे. कुठलीही गोष्ट यांना डेव्हलप करायची गरज नाही. पैसा फेको तमाशा देखो. स्टार्टअप उद्याच्या उद्या बसल्या ठिकाणी ते डायरेक्ट परचेस करू शकतात. विप्रोचं उदाहरण घ्या. परवाच विप्रोनी 15,000 कोटीचं बायबॅक केलंय. जस्ट इमॅजिन 15,000 कोटीमध्ये किती एआय कंपन्या विकत घेता आल्या असत्या. पण ते का केलं नाही, काय स्ट्रॅटेजी आहे या बघणं गोष्टी पुढे गरजेच्या आहेत. पण TCSनी ऑलरेडी त्याची सुरुवात केलेली आहे. राहिला प्रश्न आपल्या गव्हर्नमेंटचा, तर गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रमाणात आणि कुठल्याही प्रकारे स्वतःला स्टेबल बनवावं लागेल आणि गव्हर्नमेंट ऑलरेडी त्यावर काम करत आहे. जर तुम्ही नीटच्या एक्झाम बघाल तर त्यावर घेतलेल्या ऍक्शन्स बघाल तर मोठ्या प्रमाणात ऍक्शन घेण्यात आल्या. बऱ्याच लोकांना काढण्यात आलं, सस्पेंड करण्यात आलं, तिथे रिप्लेसमेंट करण्यात आल्या, नवीन टीम बनवण्यात आली, त्यांच्याकडे ते काम देण्यात आलं. क्वालिफाईड कॉम्पिटेटिव्ह लोक तिथं बसवण्यात आली आहेत. पण आता त्यानं किती आउटपुट निघणार हा नंतरचा पार्ट. पण अग्रेसिव्ह डिसिजन झाले, काही पार्लमेंटमध्ये बिल पास करण्यात आले. बरं, याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलात ना, ऑलरेडी 2-2.5 वर्ष कंप्लीट राजकारणात गेलेत. आता कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटला अग्रेसिव्ह कामं दाखवावी लागतील, कारण परत 2-2.5 वर्षांमध्ये आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे काम. तरच लोक मतदान करतात, अदरवाईज मतदान मिळत नाही. हे प्रत्येक गव्हर्नमेंटला क्लिअर आहे आणि जर ते मिळवायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग कामं दाखवावी लागतील. तुम्हाला जॉब हाईक्स करावे लागतील किंवा जॉब वाढवावे लागतील, नंबर ऑफ जॉब्स. परिणामी इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ येणं अपेक्षित आहे. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. पेट्रोल डिझेलच्या अग्रेसिव्ह प्राइसेस वाढू द्यायच्या नाही आहेत. यावर काम करावं लागेल, कारण जर ते केलं नाही तर पुढे गव्हर्नमेंट अडचणीत येणार आणि त्या डायरेक्शननी कुठेतरी ऑलरेडी काम चालू झालेलं हळूहळू आता आपल्याला पाहायला मिळत आहे. सो सोप्या भाषेमध्ये गव्हर्नमेंट हे ऑब्व्हियसली स्टेबल आहे. मोठ्या प्रमाणात खासदारांची आवक ऑलरेडी त्यांनी करून ठेवली आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटला कुठलाही धोका नाही आहे. महत्वाचा पार्ट हा येतो की जेनझीनी दंगा करून हे क्लिअरली सिद्ध केलंय की आम्ही तुमच्यावर अंकुश ठेवू शकतो. सो गव्हर्नमेंट आता सावध आहे, सेफ आहे. डिसिजन म्हणजे ताक सुद्धा ते फुकून पिताना भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतील. इन शॉर्ट, कंपन्यांची ग्रोथ भारतामध्ये चांगली होणार आहे. रिझल्ट तुम्हाला वन ऑफ द बेस्ट कंपन्यांच्या आता येताना पाहायला मिळतील. अमेरिका वर जातोय बिकॉज ऑफ IT सेक्टर ओनली. जर त्यांचा S&P 500 बघाल, टाटा फिस आहे. ओव्हरऑल बाकी सेक्टरमध्ये अमेरिकेत ग्रोथ नाही. हे माझं क्लिअर स्टेटमेंट आहे. सो याचा अर्थ काय अमेरिकेत जायचं नाही, गुंतवणूक करायचं नाही असं माझं काही मत नाहीये. तुम्ही ग्लोबली इन्व्हेस्टमेंट करू शकता. येत्या काही काळातच सगळ्या डिमॅट अकाउंटमध्ये सुद्धा मोठमोठ्या ब्रोकरच्या तुम्हाला ते पाहायला मिळेल. सो ओव्हरऑल जर आता तुम्ही बघितलात तर गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग कुठं वाढणार आहे? रोड्स. अग्रेसिव्हली रोड्स तुम्हाला अजून बनताना बघायला मिळतील. इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड खर्च होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि परिणामी मार्केटमध्ये याचाच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. सो ओव्हरऑल हे माझं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्काने करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.